नमस्कार, मी मंदार फणसे. तुमचं स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्राचा महासंग्राम आपण पाहतोय आणि महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या आहेत विधानसभेच्या त्या जवळ आलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं आपण चर्चा करतोय, मुलाखती घेतोय आणि या मुलाखतीमध्ये आज सगळ्यात महत्त्वाची मोठी मुलाखत घेणार आहोत. ते महाराष्ट्रातले आणि आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. स्वागत आहे सर तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये. आणि खरं तर तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत. त्याचं कारण पण असंच आहे की एकतर ही निवडणूक जी आहे ही खूप वेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे, सर्वार्थाने महत्त्वाची आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि असं असताना या निवडणुकीच्या कडे तुम्ही 1967च्या निवडणुका बघितल्यात आणि ही आता निवडणूक बघताय. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय फरक वाटतो या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये? फरक एकच आहे की यापूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या, त्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीनं पक्षामध्ये आयुष्यभर काम केलेल्या लोकांना निवडणूक लढवायची संधी मिळत होती. या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य हे आहे की निवडणूक लढवण्याची प्रचंड गर्दी आहे. पूर्वीच्या निवडणुकीमध्ये तिकीट मागणारे असायचे, पण सगळ्यांचंच काही समाधान करू शकत नाही, एका संधी देता येत असे. आजची अवस्था आहे. पण आता मागणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि मनासारखी संधी नाही मिळाली तर पक्ष सोडून अपक्ष राहणं, संघर्ष करणं, बंद करणं, या गोष्टी यावेळेला अधिक दिसत आहेत. आणि त्यामुळे एकंदर उमेदवारांची संख्या ही प्रचंड वाढली. पण उमेदवारांची संख्या तुम्ही म्हणता जशी वाढली, त्याबरोबरीनं तुम्हाला असं वाटतं का की महत्वाकांक्षा सुद्धा तेवढ्याच वाढल्या आहेत? पूर्वीचे जेवढे पक्षाच्यासाठीची एक निष्ठा असायची किंवा पक्ष म्हणून जे उमेदवार असायचे ते जास्ती काम करायचे, आता वैयक्तिक महत्वाकांक्षा पण तेवढ्याच महत्वाच्या? नक्कीच आहे, तेच चित्र दिसतं. माझा अनुभव सांगतो. 1967 साली जेव्हा मी निवडणुकीला पहिल्यांदा उभं राहिलो, नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला पण युवक काँग्रेसमध्ये काम करणारा, माझ्या मतदारसंघामध्ये एकंदर 12 लोकांनी हे मागितलं होतं पक्षाची संधी. आणि 12मध्ये 4 लोक स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, पक्षामध्ये अनेक वर्ष काम करणारे बाकीचे होते. शेवटी मला संधी मिळाली तर बाकीच्या 11 लोकांनी काही बंद केलं नाही. त्यांनी पक्षाचं काम केलं, एखाद दिवसाचं इकडं तिकडं, पण बाकीच्या सगळ्यांनी मदत केली. तर आता हा समंजसपणा, ही पक्षाची बांधिलकी आता कमी झाली असं दिसतं. ज्या पद्धतीनं ही जी सगळी निवडणूक समोर येताना दिसते, आघाडीचं राजकारण तुम्हाला नवं नाही, तुम्ही 78 पासून आघाडी बघितलेली आहे किंवा आमच्या पिढीने कदाचित 95 नंतर बघितली. तुम्हाला असं वाटतं की 95ला जशी एक महाराष्ट्रात परिस्थिती होती, साधारणतः 40-45च्या आसपास छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार जास्त होते, तशा पद्धतीची परिस्थिती आता येणाऱ्या काळात होईल? ते झालंच. एकदा 40-45 मुख्यमंत्री होतो आणि त्याच्यानंतर माझा पक्ष काँग्रेस 1 नंबरचा होता, स्वस्थ बहुमत नव्हतं. आणि हे जे अपक्ष आलेले होते 40 लोक, त्याचे निदान 30-35 लोक काँग्रेसचेच होते आणि ते सगळे येऊन सहभागी व्हायला तयार होत होते. मला पक्षाने माझी निवड केली आणि गव्हर्नरला सरकार बनवायला पत्र द्यायचं मला सूचना दिली. मी गव्हर्नर हाऊसला गेलो आणि त्यांना सरकार बनवायची परवानगी मागितली नाही. मी त्यांना सांगितलं की मी बहुमत करू शकतो, पण ते बहुमत अनेकांची मदत घेऊन हे बहुमत होईल आणि त्यामुळे मला हवे तसं राज्याचा कारभार करणं शक्य होणार नाही, तरतुदी फार करायला लागतील. आणि अशा स्थितीत शेवटी त्याची किंमत राज्याला द्यावी लागेल, म्हणून मी सरकार बनवू इच्छित नाही.
म्हणजे माझ्याकडे वेदाची होती, सरकार बनवायला म्हणजे गव्हर्नरचं पत्र तयार होतं, पण मी ते स्वीकारलं नाही. आणि त्यानंतर मनोज जोशींना ती संधी मिळाली आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार झालं. पण हीच परिस्थिती तुम्हाला असं वाटतंय की ह्या निवडणुकांमध्ये येत्या अशाच प्रकारचं सगळं, कारण आता इतकी सगळी समीकरणं बदललेत, पक्ष सुद्धा फुटलेत, पक्ष फुटल्यानंतर खास करून तुमचा असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, शिवसेना, त्यानंतरची झालेली पडझड ही अतर्क्य अशी आहे. खरं आहे, पण मी जे 67चं उदाहरण तुम्हाला सांगितलं, 67 नंतरचं, 67 नाही नंतरचं मनोज जोशी होतं तेव्हाचं, ते आणि आजच्या परिस्थिती अशी आहे की त्यावेळेला अपक्षांची गर्दी होती, पण पक्ष जास्त नव्हते. आता यावेळेस पक्ष जास्त आहेत. आमच्याबरोबर 3 पक्ष आहेत, त्याशिवाय आमच्याला पाठिंबा देणारे शेतकरी कामगार पक्ष असतात, त्याच्यानंतर CPI त्या लोकांचं सहकार्य आम्हाला आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6 पक्ष आमच्याबरोबर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला हे जे एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना असोत, अजित पवारांचा पक्ष असोत, देवेंद्र फडणवीसांचा पक्ष असो, हे पक्ष, आणि आज त्या ठिकाणी चित्र असं दिसतं की दोन्ही ठिकाणी पूर्वी समोरासमोर 2 पक्ष उभे राहायचे, निवडणुका करायचे, त्याच्यामध्ये एक वाक्यता असायची की आज एक वाक्यता नाही, आणि नाही नुसतीच नाही तर यावेळेला थोडंसं अधिक चित्र असंही दिसतं. आता निवडणूक म्हणल्याच्या नंतर राजकीय पक्ष आणि उद्याचं काय करणार हे लोकांना सांगत असतात, जाहीरनामा असतो. यावेळेला प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा वेगळा आहे. म्हणजे भाजपचा जाहीरनामा असेल, त्या तिघांचा मिळून एक असेल. आता अजित पवारांनी त्यांच्या पक्षाचा नुसता जाहीरनामा पक्षाचा काढला नाही, तो प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा स्वतंत्र जाहीरनामा, हे चित्र यापूर्वी कधी नव्हतं. शेवटी राज्य चालवायचं असेल तर पुढच्या 5 वर्षात राज्याची माझी दिशा काय राहणार, आम्ही कशाला प्रोत्साहन देणार, आमचा विकासाच्या संबंधीचा कार्यक्रम काय आहे, आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित मांडल्या जायच्या. आज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, आणि त्याच्यावर थोडं मतदारांच्यात सुद्धा एक प्रकारचं कन्फ्युजन राहायला मदत होते. अच्छा, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आता अजित पवारांचा पक्ष असा उल्लेख केलात, तुम्ही हे सगळं स्वीकारलंय, हे अशा प्रकारचं जे काही घडलं ते सगळं? ही वस्तुस्थिती नाकारण्यात काय अर्थ आहे? माझ्या पक्षात माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या आमदारांच्या पैकी 40 लोक गेले, आणि गेले यांना त्या कारणाने, आता कारणं सुदैवानं आजच्याच उत्सवामध्ये छगन भुजबळांची एक मुलाखत आली, मला माहीत आहे तुमच्या पाहण्यात आली कधी, पण छगन भुजबळांनी स्वच्छ सांगितलं की आम्हाला सगळ्यांच्या ईडीच्या केसेस होत्या आणि त्यामुळे आम्हाला काही फायदा नव्हता. तिथं म्हणलं की मला तर तुरुंगात जावं लागलं, आणि माझी सुटका झाल्याच्या नंतर हा माझा पुनर्जन्म होता. आणि मग अशा काळात अजित पवारांनी निर्णय घेतला, मग आम्ही सगळेजण त्या निर्णयाच्या त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. आणि ईडी आणि तत्सम यातनेतून सुटण्यासाठी आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. आम्ही शरद पवारांना विनंती करत होतो की आपण सगळे जाऊया, पण त्यांची काही भाजपवर जायची तयारी नव्हती, त्यामुळे ते आले नाहीत. आणि मग अजित पवारांनी पुढाकार घेतल्याच्या नंतर आम्ही सगळे सहभागी झालो. हे स्वच्छ सविस्तर आजच्या उत्सवामध्ये छगन भुजबळांसारख्या सिनियर माणसांनी आज अधोगती केली. बरोबर, म्हणजे जे छगन भुजबळ म्हटलं की ईडीचा वापर झाला हे सत्य होतं,
पण ते सत्य असताना त्या सगळ्या लोकांना त्यांच्यासोबतच जायला लागते आज. कारण त्यांनी स्वतः सांगितले की मला स्वतः जेलमध्ये जावं लागलं. बाकीच्यांची जायची इच्छा नव्हती, त्यात मार्ग करावा असं वाटत होतं. तडजोड करावी, कॉम्प्रोमाइज करावं, त्यातनं ईडीची सुटका होईल असं बाकीच्यांना वाटत होतं. आणि त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. हा काही तत्वाचा, कार्यक्रमाचा, उद्याच्या महाराष्ट्राचा, दिशेचा असा काही निर्णय होता असं दिसत नाही त्यांच्या बोलण्यावर. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आता ज्या पद्धतीनं अजितदादा लोकसभेमध्ये त्यांना बऱ्यापैकी पिछाट सोसावी लागली, त्यानंतरचे अजित पवार कदाचित तुमच्याकडे कधी आले होते की काही कुठेतरी तुम्हाला अजित पवारांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक समेट घडवावा वगैरे असं काही झालं? पुन्हा माझी त्यांची चर्चा झाली नाही, भेटी झाली. पण मग त्यामुळे जो बारामतीत आता प्रकार दिसतोय की पुन्हा एकदा काका आहेत आणि पुतणे आहेत आणि एक नवीन पिढी, तुम्ही परवा म्हटलात की नवीन पिढी समोर आणायची, खरंच नवीन पिढी तुम्हाला समोर आणायची की हे पर्यायच नव्हता म्हणून तुम्ही युगेंद्रना हे दिलं? आणायचीच आहे. म्हणजे मी स्वतः बारामतीचाच प्रश्न किंवा कुटुंबाचा प्रश्न बघितला. मी स्वतःच होतो 25-30 वर्ष. माझ्यानंतर 30 वर्ष आधीच होते. म्हणजे एक फेज माझी झाली, दुसरी फेज आजीची झाली. आता तिसऱ्या फेजला पुढच्या 25-30 वर्षासाठी कोणते तयार करावं. आणि त्यासाठी माझ्या घरात एक माझा नातू काम करतच होता, उच्च शिक्षित होता, अमेरिकेतनं शिकून आलेला होता. आणि त्याबरोबर शेती, महाराष्ट्रातला विशेषतः त्या भागातला साखर धंदा या सगळ्यात अतिशय वाहून घेणारा असा होता. आणि त्यावेळी त्याची इच्छा होती राजकारणात पडावं. आता अनायासे जागाही रिक्त होती आणि म्हणून निवडणुकीला उभारायचा निर्णय घेतला, दुसरं काही कारण नाही. अच्छा, पण तुमच्या मते हे घडत असतं राजकारणामध्ये, जे कुटुंबांमध्ये घडते, ठाकरेंकडे पण असंच घडलं, तुमच्याकडे पण असंच घडलं, हे घडत असतं आणि हे तुम्ही सहज स्वीकारता एक कुटुंब प्रमुख म्हणून? याच्या आधी घडलेलं होतं असं काही नाही. म्हणजे मी स्वतः कॉलेजमध्ये असताना, कॉलेजमधनं जवळपास 1962 सालची गोष्ट आहे. माझे वडील बंधू आता ते हयात नाही, ते शेतकरी कामगार पक्षात होते आणि मी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समिती होती आणि समितीच्या वतीनं बारामती लोकसभेचे ते उमेदवार होते. आणि दुसऱ्या बाजूला केशवरावजी हे एक ज्येष्ठ नेते होते, जे त्यावेळेला होते. आणि मी स्वतः काँग्रेसचा विचारात असल्यामुळे माझ्या भावाने, माझ्या वडील बंधूंनी मला स्वच्छ सांगितले की तुझी विचारसरणी वेगळी आहे, माझी वेगळी आहे. तू मी वडील भाऊ आहे म्हणून तुझ्या विचाराशी कॉम्प्रोमाइज करू नको, तू तुझी भूमिका घे. आणि त्यांच्या निवडणुकीत काही छोटं मोठं काम हे माझ्याकडे झालं. त्यावेळेला काही मी भाषणात देत हिंडत नव्हतो किंवा ती संधी मिळत नव्हती. पण पक्षाच्या कार्यालयात काम करणं या गोष्टी आम्ही त्यावेळी केलेल्या होत्या आणि त्याचा काही कधीही गैरसमज झाला नाही किंवा नात्यात काही अंतर वाढलं असं कधी घडलं नाही. जी आत्ताच्या